नमस्कार मित्रांनो, मी सुहेल शेख. आज आपण बघणार आहोत कृषी अर्थशास्त्राचा भाग 6. कालच्या लेक्चरमध्ये आपण वित्त म्हणजे फायनान्सिंग कृषी क्षेत्राला कसं वित्त पुरवठा होतो, त्याच्या आधी एम-एस-पी म्हणजे काय, प्रोक्युरमेंट प्राइस म्हणजे काय आणि इश्यू प्राइस म्हणजे काय याविषयीच्या संकल्पना बघितल्या. कशा पद्धतीने खरेदी होते किंवा कशा पद्धतीने एम-एस-पी यशस्वी केली जाते, या सर्व गोष्टी आपण काल पाहिल्यात. त्यानंतर कर्जासाठी कुठल्या कुठल्या योजना लागू केलेल्या आहेत किंवा कुठल्या योजना सध्या आहेत त्या विषयी आपण माहिती बघितली. किसान क्रेडिट कार्ड असेल, इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम असेल किंवा महाराष्ट्र सरकारची पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना असेल, तर ते कशा पद्धतीने राबवले जातात त्याच्यावर फॅक्ट्सवर आधारित सुद्धा बरेच प्रश्न गेल्या वर्षी विचारलेले आहेत किंवा त्याच्या आधीच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत आहेत. तर त्याचं अनालिसिस करून त्याचे फॅक्ट्स वगैरे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण आज चालू करणार आहोत इन्शुरन्स. आता इन्शुरन्स हा जो पार्ट आहे, तर त्याची गरज का पडली किंवा तो कसा विस्तारत गेला ते बघूया. मित्रांनो, जसं आता बऱ्याच वेळा बँकांनी दिलेली कर्ज ही शेतकरी फेडू शकत नाहीत, त्यामुळं बँकावर सुद्धा त्या गोष्टीचं ओझं वाढत राहतं आणि बँका बुडण्याचं एक मोठं कारण आहे शेती क्षेत्रातील अडकलेली कर्ज. त्यानंतर मग येणाऱ्या सरकारला किंवा विरोधी पक्ष पुढच्या वर्षी आश्वासन देतं की आम्ही जर सत्तेत आलो तर तुमचे कर्ज माफ करू, पण ह्याच्यानंतर एक सायकल तयार होते, त्याच्यामुळे ते कर्जात अडकतच जातात आणि ते कर्ज बँकेचे पण थकीत राहतच जातात. मग ह्यातून बाहेर पडायचं असेल तर सगळ्यात चांगला मार्ग आहे विम्याचा. तर तुम्हाला मी कालच सांगितले, दीपक मोहंती समिती जी नेमली होती रिझर्व्ह बँकने फायनान्शियल इन्क्लुजनसाठी, त्यांनी काय सांगितलं होतं की जे आपण शेतकऱ्याला सवलतीच्या दरात कर्ज देतोय, म्हणजे सवलतीच्या दरात म्हणजे 4% किंवा महाराष्ट्र सरकार तर पंजाबराव देशमुख इंटरेस्ट सबवेन्शन स्कीमच्या आधारे फक्त 1 लाखापर्यंतचे कर्ज असेल तर 0% व्याजदराने देतोय आणि 1 ते 3 लाखापर्यंतचे कर्ज आपण 1% व्याजदराने देतोय. पण अशी कर्ज आहेत त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट विम्यासाठी अनुदान द्या आणि जे शेतकरी ते 100% विम्याच्या छत्राखाली जर आणल्या तर शेतकऱ्यांचं राहणीमान पण सुधारेल आणि त्यांना कर्ज घेण्याची गरजच पडली नाही पाहिजे. कारण जर त्यांचं नुकसान झालं तर आपोआप त्यांना ते हक्काचे पैसे मिळणार आहेत विम्याच्या माध्यमातून. तर विमा क्षेत्राचा विस्तार कसा झाला ह्याचा इतिहासाच्या माध्यमातून किंवा त्याचं जे विस्तार कसा कसा होत गेला हे आपण सुरुवातीपासून बघणार आहोत मित्रांनो. तर हा जो इन्शुरन्स कव्हर असतो तो त्याच्यामध्ये आधी स्पेसिफाय केलेला असतो. त्यामध्ये पाऊस असेल, दुष्काळ असेल, पूर असेल, गारपीट असेल किंवा एकदा पिकाची काढणी झाल्यानंतर ते वाहतुकीचा सुद्धा समावेश त्यामध्ये कधी कधी केलेला असतो, पण ते स्पेसिफिक त्या विम्यामध्ये निर्देश केलेला असतो त्याचा. जसं आपला आरोग्य विमा असतो त्या पद्धतीने शेतीचा सुद्धा विमा आहे. आता भारतीय पीक विम्याचे जनक एम-व्ही दांडेकर यांना म्हटलं जातं. त्यांनी पीक विम्याचा क्षेत्रीय दृष्टिकोन सुचवला होता. तर सुरुवातीला जी NAIS योजना होती ती एक बेंचमार्क योजना समजली जाते, ती 1999 ला आली होती. आता ह्या सगळ्या योजना बघायच्या आधी मी तुम्हाला एक विनंती करतो की शेवटी जो चार्ट आहे ना त्या चार्टवर या. जर तुम्ही 9वी एडिशन वापरत असाल तर 321 पेज नंबर आणि जर 10वी वापरत असाल तर 346 पेज नंबरवर या. त्याच्यावरचा मी चार्ट तुम्हाला डायरेक्ट एक्सप्लेन करून सांगतोय. तर बघा, नॅशनल ॲग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम होती जी 1999 पासून सुरू झाली होती. ह्याचा उद्देश काय होता तर नॉर्मल पीक विमा उतरवणे हा त्याचा उद्देश होता. आणि कार्यक्षेत्र कुठले होते तर संमती मिळालेले राज्य, म्हणजे पूर्ण भारतात लागू नव्हती, राज्याने ठरवायचं होतं ती योजना राबवायची का नाही. तर नॅशनल ॲग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम 1999 ची महत्वाची योजना आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याने जर ठरवलं की आमच्या राज्यात ही राबवण्यास विनंती केली तर त्या त्या राज्यात ती राबवली जायची. तर हे पूर्ण देशात नसून संमती मिळालेल्या राज्यासाठी फक्त त्याचा समावेश व्हायचा. एक सेकंद थांबा मित्रांनो फक्त. तर ही नॅशनल ॲग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम संमती मिळालेल्या राज्यात राबवली जायची. ह्याचा जो एकक होता कार्यक्षेत्राचा तो फक्त तालुका होता. म्हणजे तालुक्याचा विचार करून त्या तालुक्याविषयीची आणीवारी वगैरे कसं आपण मांडतो त्या पद्धतीने तालुका हा एकक क्षेत्र ठेवला होता. आणि ज्या तालुक्यात समजा दुष्काळ घोषित केला असेल किंवा पिकाविषयीचे जे अहवाल असेल ते तालुक्याच्या दृष्टीने विचार करून विम्याची प्रकरणं हाताळली जायची.
त्याच्यानंतर ह्याच्यात जी पिकं होती ती खरीप, रब्बी आणि नगदी पिके होती, त्यासोबत फलोत्पादनाचा सुद्धा समावेश केला होता. आता ही विमा कंपनी कुठली होती तर ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, AICIL, जी ही गव्हर्नमेंटचीच कंपनी, त्यामार्फत विमा काढला जायचा. विम्याचा हप्ता किती होता मित्रांनो, तर 1.5% ते 3.5% आणि एक हंगाम एक हप्ता होता. म्हणजे समजा खरीप हंगाम असेल तर खरीप हंगामला एक रकमी हप्ता असायचा, किंवा रब्बी असेल तर त्याला एक रकमी हंगामाचा एक हप्ता असायचा. तर 1.5% ते 3.5% एवढं विम्याचा जो प्रीमियम आहे त्याचा दर होता. विम्याच्या हप्त्यातील 50% हा सरकार सबसिडी द्यायचं. समजा 2,000 रुपये विम्याचा हप्ता असेल तर 1,000 रुपये सरकार सबसिडी द्यायचा आणि 1,000 शेतकऱ्याला भरावे लागायचे. आता विमा प्रकरणाचा निपटारा आहे ना, ते कुणी करायचं हे अस्पष्ट होतं. त्यामुळं ही योजना थोडीशी त्या बाबतीत महाग पडली होती. नुकसान भरपाई किती मिळायची, तर झालेल्या नुकसानापैकी जर समजा 10 लाखाचा विमा असेल तर त्याच्या 90%. आता 10 लाखाचा विमा काढायचा म्हणल्यावर खूप मोठं शेत असलं पाहिजे त्याला. साधारण 1 लाख पर्यंतचा जर विमा असेल तर 90% म्हणजे पूर्ण नुकसान झालं असेल तर 90%, 80% आणि 60% अशा 3 कॅटेगरी असायच्या. तर ते नुकसानीप्रमाणे 90%त बसतंय, 80%त बसतंय का 60%त बसतंय, ही कंपनी त्याचं पूर्ण त्याला पंचनामा असं म्हणतो आपण. आवाज येतोय का? बाकीच्यांना येतोय का आवाज व्यवस्थित? कमेंट करून सांगा मला फक्त. हां, जर कुणाला थोडा प्रॉब्लेम होत असेल ना, तर 5-10 सेकंद फक्त थांबा. तर हे विम्याच्या हप्त्यातील 50% सरकार द्यायचं. निपटारा जो होता तो अस्पष्ट होता. नुकसान भरपाई 90%, 80% आणि 60%. समजा माझं पूर्ण पीक गेलं असेल तर मला मॅक्झिमम 90% मिळतील, आणि माझं काही प्रमाणात नुकसान झालं असेल तर 60% पर्यंत रक्कम मला विम्याची मिळेल. म्हणजे 1 लाखाचा विमा उतरवला असेल मी, आणि त्याचं प्रीमियम किती असेल, 1.5% ते 3.5%, म्हणजे 3,500 ते 1,500 पर्यंत त्याचं प्रीमियम असणार. त्यातली 50% रक्कम शासन स्वतः देणार. आणि त्यात 3 टप्पे कसे होते तर 90%, 80%, 60%, हे टप्पे पण लक्षात ठेवा मित्रांनो. आता लाभार्थी कोण होते मित्रांनो, तर अनिवार्य कोणाला होतं, तर कर्ज घेतलेला शेतकरी असेल. समजा मला पीक कर्ज काढायचे, तर पीक कर्ज काढताना मला माझ्या शेताचा विमा उतरवणे हे बंधनकारक केलेलं असायचं. म्हणजे जर पीक विमा काढलेला असेल तरच मला बँका कर्ज देतील, असं बंधन कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला होतं. आणि बाकीचे ऐच्छिक कोणत्याही शेतकऱ्याला, जर समजा मी कर्ज घेतलं नसेल तर मला ऐच्छिक असेल ते उतरवायचा विमा. तर हे अशा पद्धतीने त्याचे लाभार्थी होते. कापणीनंतरचे संरक्षण त्याच्यामध्ये नव्हते. म्हणजे एकदा तुम्ही पीक कापलं, आता बघा आत्ता बऱ्याच वेळा व्हायलाय, पावसाळा अचानक चालू झालाय आणि पश्चिम महाराष्ट्रात उडीद, सोयाबीन ज्यांनी काढून टाकले त्यापैकी बऱ्याच जणांची पिकं वाया गेलेली आहेत. कापून टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, तर त्याचं जे संरक्षण आहे या विम्याअंतर्गत नव्हतं. कापणीनंतरचं संरक्षण नव्हतं. स्थानिक जोखीम संरक्षण पण नव्हतं. तंत्रज्ञानाचा वापर पण ह्याच्यामध्ये केला नव्हता. म्हणजे आता कसं आपण ड्रोनचा किंवा सॅटेलाईटचा वापर केला जातो, तर तसा वापर तंत्रज्ञानाचा केलेला नव्हता. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण नव्हतं, कारण काय प्रश्नच नाही. 1999 मध्ये डीबीटीचा आपण विचार बी करू शकत नाही. 2013 नंतर डीबीटी टप्प्याटप्प्याने बऱ्याच स्कीममध्ये लागू होते. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे NIAS मध्ये नव्हतं. आता आपण राष्ट्रीय कृषी विमा योजना बघितली. आता पुढची योजना आहे ती सुधारित मॉडिफाईड नॅशनल ॲग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम, जी 2010च्या रब्बी हंगामापासून सुरू झाली. आता बदल काय झाला तेवढं बघूया आपण. आधीचा ज्या विमा योजनेचा उद्देश होता 99चा, त्याचा फक्त पीक विमा उतरवणे होता. पण ह्याचा उद्देश जो होता पीक विमा सूक्ष्म स्तरावर पोहोचवायचं, म्हणजे मायक्रो लेवलवर पोहोचवून शेतकऱ्यांस अनुकूल बनवणे. आता ह्याचे जे कार्यक्षेत्र होते ते सुरुवातीला 50 निवडक जिल्हे होते आणि एक ग्रामपंचायत होतं. म्हणजे समजा गावाचा विचार केला जायचा. आता नुकसान ठरवताना आहे ना, ह्याच्यामध्ये कसं होतं, पूर्ण तालुका म्हणजे बार्शी तालुका, सासवड तालुका, जेजुरी तालुका, बारामती तालुका ते एका टप्प्यात टाकून द्यायचे. म्हणजे इथं पावसामुळे नुकसान झालं, इथं गारपिटीत नुकसान झालंय. पण ह्याचं जे कार्यक्षेत्र किंवा एकक होतं ना, ते पीक ज्यावेळेस वाया जाईल त्यावेळेस जो पंचनामा केला जाईल त्यासाठी एकक ग्रामपंचायतीचा विचार केला जायचा. म्हणजे जेजुरी ग्रामपंचायत असेल, वेल्हा ग्रामपंचायत असेल, किंवा आमच्या गावची वैराग ग्रामपंचायत असेल. आता ग्रामपंचायतीनुसार चेक करायचे त्या ग्रामपंचायतीची स्थिती कशी आहे. तर ह्याचा एकक ग्रामपंचायत होतं, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. पिके कुठली असायची तर खरीप, रब्बी, नगदी आणि फलोत्पादने, म्हणजे पिकांचा समावेश ती सेम आहे. आधीच्या योजनेत पण खरीप, रब्बी, नगदी आणि फलोत्पादनाचा समावेश केला होता. आता विमा कंपनी कोणतीही खाजगी चालत होती. ह्याच्या आधीची होती ती फक्त AICL, ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड होती. पण मॉडिफाईडमध्ये खाजगी कंपन्यांना सुद्धा एंट्री दिली होती. 2010ची जी मॉडिफाईड ॲग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम होती.
आता ह्याचा जो विम्याचा हप्ता आहे तो 1.5% ते 13% होता, पण 13%चा कॅप होता. असं नाही की 13%च असेल, पण एखादं नगदी पीक असेल आणि त्याला रिस्क जास्त असेल, समजा द्राक्षासारखं पीक असेल तर त्याला 13% प्रीमियम असेल, कारण त्याच्यात रिस्क जास्त आहे. पण 13%चा कॅप असेल, म्हणजे त्यापेक्षा जास्त प्रीमियम घेता येणार नाही. समजा 1,00,000चा विमा उतरवला असेल त्या द्राक्ष पिकाचा, तर मॅक्झिमम त्याला 13,000 पर्यंत त्याच्याकडून विमा घेता येईल. 13,000 पेक्षा जास्त कुठलीच विमा कंपनी घेऊ शकत नाही. तर ते मॅक्झिमम कॅप आहे त्याचा. विम्याच्या हप्त्यातील रक्कम त्यापैकी 40% ते 75% अशी खिडकी ठेवली होती. त्या विंडोच्या दरम्यान सरकार सबसिडी द्यायची. ते पिकाचा प्रकार कुठला आहे आणि क्षेत्र कुठलं आहे त्यानुसार. आता जो निपटारा होता तो आधीच्या योजनेत अस्पष्ट होता, पण या योजनेत फिक्स कंपनीच्या अंगावर विमा कंपनीलाच त्या प्रकरणाचा निपटारा आणि पंचनामा करण्याची जबाबदारी दिली होती. आता ह्याच्यामध्ये जे लाभार्थी होते ते अनिवार्य आधीच्या सारखेच कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याला अनिवार्य होतं आणि कोणताही शेतकरी ऐच्छिकरित्या विमा उतरवू शकत होता. आता कापणीनंतरचे संरक्षण होते ते किनारपट्टी लगतच्याच प्रदेशाला होतं, बाकीच्यांना नाही. कारण किनारपट्टी लगतचा प्रदेश म्हणजे आपली कोकण किनारपट्टी किंवा आंध्र साईडची किनारपट्टी, तिथं मोठ्या प्रमाणात वादळ येतात आणि तिथलं तापमान अस्थिर असतं. त्यामुळे कापणी केल्यानंतर अचानक वातावरण चेंज होऊन पाऊस, वारा, गारपीट, वादळ यासारख्या गोष्टीचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं किनारी पट्टीच्या क्षेत्रालगतच्याच प्रदेशाला संरक्षण दिलं होतं कापणीनंतर. त्याच्यानंतर बघा स्थानिक जोखीम संरक्षण कसं होतं, तर गारपीट आणि दरड कोसळणे यासारख्या गोष्टी जर घडल्या तर त्याला जोखीमचं संरक्षण दिलं जायचं. तंत्रज्ञानाचा वापर ह्याच्यामध्ये नक्कीच केला होता. 2010 म्हणजे त्यावेळेस आपण GPS, GIS सिस्टीम चांगल्या पद्धतीने वापर करत होतो आणि जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीमचा वापर करून नुकसानीचा पंचनामा करणं सोपं जात होतं आणि त्यामध्ये कुठली गोष्ट लपवणं थोडीशी अवघड होतं. तर ह्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा पण वापर केला होता आणि DBTचा पण वापर सुरू झाला होता. तर मॉडिफाईड नॅशनल ॲग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम 2010ची ही पूर्ण झाली आपली. आता नवीन जी योजना आली, ज्यावेळेस मोदी सरकार आलं त्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजना ही योजना घोषित केली आणि या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी पूर्ण भारतात ही योजना एकत्रित लागू केली आणि सध्या 23% क्षेत्राच्या अंडर आलाय आणि ह्याचं ध्येय काय 3 वर्षात किमान 50% क्षेत्रापर्यंत पोहोचवणे हे त्याचं ध्येय आहे. सध्या 23% क्षेत्र हे लक्षात ठेवा. आर्थिक पाणीमध्ये दिलंय त्यांनी, ही माहिती तुमच्या पुस्तकात दिलेली नाही तर ते एकदा लिहून घ्या. सध्या 23% क्षेत्रापर्यंत प्रधानमंत्री फसल विमा योजना पोहोचलेली आहे आणि 3 वर्षात पुढच्या 50% क्षेत्रापर्यंत पोहोचवण्याचं ध्येय ठेवण्यात आलेलं आहे. संमती मिळालेले राज्य हे त्यासाठी लाभार्थी असेल, जसं आधीची ॲग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम होती, नॅशनल ॲग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम NAIS. लक्ष्य संबंध देश आहे, पूर्ण देशात पोचवायची ही. त्याचं जी पिकाचा समावेश आहे तर आधी सारख्याच्या योजनाप्रमाणे खरीप, रब्बी आणि नगदी पिकांचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो, ह्याची जी कंपनी असणार आहे ती AICL सोबतच खाजगी कंपन्यांना सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे. AICL सोबतच खाजगी कंपन्या मग अदानीच्या कंपन्या असेल, म्हणजे त्यासोबतच रिलायन्स असेल, महिंद्राची कंपनी आहे जी इन्शुरन्स मध्ये काम करते, तर ते सगळ्या इन्शुरन्स कंपनी आहेत त्यांना सुद्धा त्यामध्ये सहभागी करून घेतले. पण एक राज्य एक कंपनी असं ठरवलंय. म्हणजे महाराष्ट्रासाठी रिलायन्स इन्शुरन्स असेल किंवा जर गुजरातमध्ये गेलं तर तिथं बजाज अलियन्स इन्शुरन्स कंपनी असेल, तर एक कंपनी एक राज्य तेवढे ठरवलेलं आहे. एक राज्य एक कंपनी. आता जो हप्ता आहे तो हप्ता 1.5% ते 5% केलेला आहे. त्यामध्ये एक हंगाम एक हप्ता ही गोष्ट फिक्स केलेली आहे. तर त्यामध्ये जे खरीप पीक आहे त्यासाठी 2%, रब्बीची 1.5% आणि नगदी आणि फलोत्पादनासाठी 5% असं 1.5 ते 5% असं व्हेरिएशन आहे. 1.5% कशासाठी तर रब्बीसाठी, 2% खरीपसाठी आणि 5% नगदी पिके आणि फलोत्पादनासाठी हप्ता असेल. तर एक हंगामी एक हप्ता, एक रकमी एक हप्ता असणार आहे. विमा कंपनीलाच ते जर काय झालं तर त्याचा निपटारा करावा लागेल आणि जे अनुदान आहे ते सरकार 50% ते 90% पर्यंत हे लक्षात ठेवा मित्रांनो. जे बिनमरू राज्य आहेत किंवा मागासवर्गीय प्रदेश आहेत, आता विदर्भासारखा एखादा जिल्हा असेल तर त्या जिल्ह्यात सरकार 90% पर्यंत विम्याचा हप्ता भरेल. म्हणजे समजा 1,00,000 विम्याची रक्कम असेल आणि ते पीक समजा खरीपचं असेल तर त्याचं 2% हप्ता बसतो. म्हणजे किती झाला 2,000. 2,000 पैकी 90% सरकार देणार, म्हणजे 2,000 पैकी 1,800 सरकारच देईल. फक्त 200 रुपये शेतकऱ्याला भरावं लागेल. मग त्यामुळे शेतकऱ्यासाठी खूप जास्त मदत करणारी किंवा खूप असे एक वरदान ठरणारी एक योजना आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना. ह्याच्यामध्ये लाभ आहे ते शेतकऱ्यांना खूप जास्त आहेत.
आता नुकसान भरपाई होती ती आधीप्रमाणेच 90, 80, 70%. म्हणजे जर माझं अर्ध किंवा काही प्रमाणात पीक वाया गेलं असेल तर मला किमान 70% नुकसान भरपाई मिळेल आणि जर पूर्णच पीक वाया गेलं असेल तर विमा रकमेच्या 90% नुकसान भरपाई मिळेल. आता हे जे निकष आहेत ते कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला ते अनिवार्य असेल आणि कोणत्याही शेतकऱ्याला ते ऐच्छिक असेल, कोणीही घेऊ शकतो त्याचं. आता कापणीनंतरचं संरक्षण हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तर सर्व दूर आहे. म्हणजे तो विदर्भातला जिल्हा असू दे किंवा पुण्यातला जिल्हा असू दे, म्हणजे पुणे जिल्ह्यातलं एखादं क्षेत्र असू दे, विदर्भातील एखादं क्षेत्र असू दे किंवा शेत असू दे किंवा मग ते कोकणातलं शेत असू दे, त्यामध्ये असं काय त्यांनी बंधन ठेवलेलं नाही. आधीचं जे मॉडिफाईड नॅशनल ॲग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम होती त्यामध्ये फक्त किनारपट्टीच्या शेताला संरक्षण दिलं होतं. पण जी प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे त्यामध्ये भारतातलं कुठलंही क्षेत्र असेल, कुठलंही शेत असेल तर त्याला कापणीनंतर संरक्षण दिलं. एकदा पीक कापल्यानंतर जरी ते पावसामुळे वाया गेलं तरी पण विम्याची रक्कम मिळणार आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. गारपीट, दरड कोसळणे आणि त्यासोबतच पुराचा पण समावेश केला आहे. पुराने जरी पीक वाया गेलं तरी पण त्याचा इन्शुरन्सचा लाभ त्या शेतकऱ्याला मिळेल. आता ह्याच्यामध्ये स्थानिक जोखीमचं संरक्षण असणार आहे आणि तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा अनिवार्य केलेला आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्याच्यात जी सेवा कर आहे ना, तो सेवा करातून ह्याला मुक्त केलंय. ह्याचा जो प्रीमियमचा हप्ता असेल त्याच्यावर जीएसटी लावला जायचा ना, बाकीच्या ह्याच्यावर जीएसटी लावला जातो. तुम्ही कुठलाही कर भरा त्याच्यावर जीएसटी पण असतो ऍडिशनल. तर हा ह्याच्यामधून सेवा करापासून ही सेवा इन्शुरन्सची मुक्त केलेली. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, तिथे लिहून घ्या. तुमच्या पुस्तकात पण ते दिलेलं नाही. आता अजून एक स्कीम आहे 2007 पासून चालू झालेली, पुनर्रचित हवामान आधारित पीक योजना. ही 2007 ला चालू झाली. 2006 ला पुनर्रचना केली. म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना 2016 ला आली ना, त्यावेळेस त्याची पुनर्रचना केली. तेवढं एक लक्षात ठेवा. आता ही पुनर्रचित हवामान आधारित पीक योजना आहे, म्हणजे त्याचं रिस्ट्रक्चर्ड वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम आहे ना, ती 35 प्रकारचे खरीप आणि रब्बी आणि नगदी या सर्व पिकांना संरक्षण देते. त्यामध्ये फळ पिकं सुद्धा येतात. विमा कंपनी हे जे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ह्याचा हप्ता जो आहे 50% केंद्र भरणार आहे आणि 50% राज्य भरणार आहे. म्हणजे शेतकऱ्याला काहीच भरावं लागणार नाही, जी वेदर बेस्ड इन्शुरन्स स्कीम आहे. तर हवामान आधारित जे विमा प्रकरण आहेत ते कसे निपटारा होणार आहे त्याचा, तर वेदर स्टेशन आणि बॅकअप वेदर स्टेशन कडून माहिती प्राप्त झाल्यानंतर 45 दिवसाच्या आत विमा प्रकरणाचा निपटारा करावा लागणार आहे. आता पुढचा चॅप्टर आपण एकच मिनिटात चालू करूया. मी थोडं पाणी पितोय, एकच मिनिट फक्त वेट करा मित्रांनो. तर पुढचा पॉईंट बघूया आपण, जमीन सुधारण्याचा. हा जो पॉईंट आहे तो आपल्याला इतिहासमध्ये पण लागणार आहे. तर आता आपण डिटेलमध्ये थोडंफार बघूया. इकॉनॉमिक्सच्या अँगलनं सुद्धा महत्वाचं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, जमीन धारणा पद्धती आधी बघूया. कशा पद्धतीने जमीन धारणा किंवा कशा पद्धतीने कर वसुली पद्धत होती थोडक्यात. तर सुरुवातीला जमीनदारी पद्धत होती
जमीनदारी पद्धत कुठं कुठं होती तर त्यामध्ये बंगाल, बनारस आणि उत्तर मद्रासचा जो प्रांत आहे तो त्या भागात जमीनदारी पद्धत होती. आणि जमीनदारी कायद्याचं जे श्रेय आहे ते कॉर्नवेलिसला दिलं जायचं, कारण कॉर्नवेलिसनं कायमधारा पद्धत चालू करून जमीनदारी पद्धतीची सुरुवात केली होती. तर त्याच्यामध्ये कसं असायचं तर आधीच्या काळातले जे राजे होते त्यांनाच परत किंवा छोटे छोटे त्यावेळेसचे राजे असायचे ते काय फार मोठे नसायचे, काही काही ठिकाणी एका गावाचा एक राजा असायचा, तर ते ब्रिटिशासोबत सत्तेच्या लढाईत हारले आणि परत मांडलिक झाले आणि त्यांना जमीनदार बनवलं. मग त्यांचं काम काय होतं तर ब्रिटिशाला जमीनदार काय करायचे, शेतकऱ्याकडून भाडं गोळा करायचे आणि ते नेऊन ब्रिटिशांना द्यायचे. आता शेतकरी भाडं द्यायचे म्हणजे शेतकरी त्याचे काय मालक राहिलेच नाहीत, जमीनदाराचं काम होतं त्यांच्याकडनं भाडं गोळा करायचं. आणि कायमधारानुसार त्यांना ठरवलेलं असायचं की त्यांनी समजा त्यांचं एखाद्या जमीनदाराचं ठरवलं असेल की त्यांनी 50,000 रुपये गोळा करायचे त्याच्या अंडर येणाऱ्या शेतकऱ्याकडून, तर त्याला मग ते पैसे गोळाच करावे लागायचे, त्यामध्ये पीक येऊ न येऊ. त्यामुळं जमीनदार दादागिरी करून शस्त्राचा धाक दाखवून किंवा त्यांना जमिनी विकायला भाग पाडून सुद्धा किंवा त्याचे जे कुळ आहेत ते सुद्धा बदलून शेतकऱ्याकडून ते वसूल करायचे आणि पुढे नेऊन ते ब्रिटिशांकडे जमा करायचे. पण ब्रिटिशांना काय फायदा झाला तर त्यांचा इन्कम फिक्स झाला, पण त्याचा खूप जास्त वाईट परिणाम शेतकऱ्यावर झाला. म्हणजे जे बंगाल सोन्याचं, अमर सोनार बांगलामध्ये पण तुम्ही ऐकलं असेल, तर जे सोन्याचं बंगाल समजलं जायचं ते एकदम दरिद्री आणि गरीब बनला. त्यामुळे नक्षलवादी चळवळीचा विस्तार सुद्धा त्याच भागात झाला, कारण जमीनदाराविषयी जो असंतोष होता तो परत नक्षलवादी चळवळ आणि जे साम्यवादी चळवळीतून तिथं दिसून आला. तर ते तो जो भाग होता आंध्र प्रदेशचा काही भाग किंवा त्या काळातल्या जमीनदारी जी व्यवस्था ज्या क्षेत्रात होती त्याच क्षेत्रात सध्या नक्षलवादाचा सुद्धा प्रभाव दिसतोय. तर त्या काळात शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात लुबाडलं किंवा त्यांच्यावर अत्याचार केले गेले आणि जे जमीनदार कर गोळा करायचे त्यातला वाटा 89-11 असा असायचा. 11% तो जमीनदार स्वतःकडे ठेवायचा ते कर महसूल केल्याच्या संबंधी, आणि जे वरचे 89% ते ब्रिटिशांना जमा केले जायचे. तर त्या पद्धतीनं तशी परिस्थिती होती. त्यानंतर जी रयतवारी व्यवस्था लागू झाली होती त्याचं श्रेय मद्रासमधील थॉमस मॅनरो आणि अलेक्झांडर रीड, त्यांना कॅप्टन रीड असं पण म्हणतात. तर ती जी पद्धत होती ती मध्य प्रांत, मुंबई, बिहार आणि आसाम इथं होती. इथं आसाम दाखवलेलं नाही, ती थोडं करेक्शन करा त्यामध्ये. सरांच्या पुस्तकात आसाम दाखवलेलं नाही, पण आसाम जमीनदारीमध्ये न दाखवता ते रयतवारीमध्ये दाखवा, कारण आसामचं फक्त एक अपवाद होता जे रयतवारीच्या अंडर येत होते. तर तुमच्या पुस्तकात पण थोडं करेक्शन करा. सरांनी त्यामध्ये आसामचा उल्लेख केलेला नाही, पण ज्यावेळेस आपण स्टँडर्ड हिस्ट्रीची बुक बघतो तर त्यामध्ये आसामचा उल्लेख हा रयतवारीच्या अंडर केलेला आहे. त्यामध्ये मध्य प्रांत, मुंबई, सिपियान, बेरार, त्यासोबतच मद्रासमधला काही प्रांत, मोठा प्रांत आणि त्यासोबतच आसामचा सुद्धा समावेश रयतवारीमध्ये होता. आता रयतवारीमध्ये रयतेकडूनच डायरेक्ट महसूल जमा केला जायचा, त्यामध्ये शेतकरी स्वतःच्या शेतासंबंधीचा महसूल सरकार जमा करायचे, त्यामुळे तुलनेने ही कमी त्रासदायक पद्धत होती आणि त्यापेक्षा त्या काळात त्यातल्या त्यात ती बरी होती. म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ अशा पद्धतीची ही एक चांगली पद्धत त्यातल्या तिन्हीमध्ये कंपॅरिझन केलं तर असायची. आता पुढची पद्धत होती ती महालवारी होती. महाल म्हणजे गाव किंवा एकत्रितपणे येऊन एक गट्टा गावच महसूल द्यायचा, त्याला महालवारी पद्धत असं म्हणायचं. हे श्रेय विल्यम बेंटिंग यांना दिलं जात होतं. तर ती जी पद्धत होती ती पंजाब, आग्रा आणि अवध या प्रांतात होती. आणि रयतवारी पद्धत होती ती हिंदू आणि महालवारी पद्धत होती ती मुस्लिम शासन पद्धतीतून निर्माण झाली होती. आणि महालवारी पद्धत काही काळानंतर जमीनदारी पद्धतीमध्ये विलीन झाली. त्यासोबतच एल्फिन्स्टनने महाराष्ट्रात लागू केलेली मौजेवारी पद्धत ही सुद्धा रयतवारी पद्धतीशीच मिळतीच होती किंवा त्याच प्रमाणची त्यासारखी होती. तर ती मौजेवारी पण लक्षात ठेवा. आयोगाने त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला, एल्फिन्स्टनने महाराष्ट्रात कुठली पद्धत लागू केली, तर ती मौजेवारी पद्धत होती. ती एकदा लक्षात असू द्या. त्याच्यानंतर आता जमीन सुधारणा करणं गरजेचं होतं, कारण मी तुम्हाला सांगितलं आधीच्या ज्या पद्धती होत्या त्या पिळवणूक करणार होत्या. आणि त्यानंतर ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळाले 1947ला, त्यानंतर शेतकऱ्याची परिस्थिती सुधारणं जास्त आवश्यक होतं आणि ते सुधारण्यासाठी जमीन सुधारणा करण्याची मागणी होऊ लागली. आणि जमीन सुधारणा होण्याची कुठली उद्दिष्ट होती तर पहिलं कृषीच्या उत्पादनात वाढ करणे, शेतकऱ्यांसाठी सामाजिक न्याय प्राप्त करून देणे, ही उद्दिष्ट घेऊन आपण जमीन सुधारणा राबवायचं डोळ्यासमोर ठेवलं. आणि जमीनधारणा पद्धतीचे जे दोष आहेत ते दूर करणे आवश्यक होते. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय होता तर जमीनदार मध्यस्थ गट होते, त्यांना त्यामधून काढायचं होतं. पण ते काढताना सुद्धा वेगवेगळ्या राज्यांना वेगवेगळी पद्धत अवलंबली. कशी अवलंबली मी पुढे सांगतोय तुम्हाला.
आता त्यामध्ये जो प्रश्न होता तो वेट बिगाराचा होता. वेट बिगार म्हणजे बॉन्डेड लेबर, ज्याला मजूर म्हणून राबवलं जायचं, पण त्याची सगळ्यात जास्त आर्थिक पिळवणूक व्हायची आणि त्याचं जे मानवी हक्काचं उल्लंघन होतं ते सुद्धा मोठ्या प्रमाणात होत होतं. त्यामुळे वेट बिगारी निर्मूलन कायदा ॲबॉलिशन ऑफ बॉन्डेड लेबर ऍक्ट 1976 ला केला. तर त्याचं नाव वेगवेगळ्या भागात वेगवेगळं होतं. जर युपी मध्ये बघितलं तर त्याला सेवक म्हटलं जायचं, एमपी मध्ये हरवाहा किंवा हरकामा, बिहारमध्ये बारमासिया, बारमासिया म्हणजे 12 महिने काम करणारा, ओडिसामध्ये त्याला मुलिया म्हटलं जायचं, तामिळनाडूमध्ये पनिया म्हटलं जायचं आणि महाराष्ट्रात त्याला वेठबिगारच म्हटलं जायचं. तर अशा वेठबिगाराची परिस्थिती तर कुळापेक्षा आणि शेतकऱ्यापेक्षा खूप जास्त हालाकीची होती. ते गुलामगिरीचं जीवन जगत होते आणि वेठबिगारी निर्मूलन कायद्यानुसार त्यांना मुक्त केलं गेलं. वेठबिगारी निर्मूलन कायदा 1976चा, ती लक्षात ठेवा. तर हा एक क्रांतिकारी कायदा होता. त्यासोबतच जे शेतकरी किंवा कुळ किंवा मजूर होते त्यांच्यासाठी अजून एक कायदा केला गेला, मिनिमम वेजेस ऍक्ट. त्यामध्ये जे भाग असेल त्यानुसार त्यांची मजुरी ठरवली गेली. त्यामध्ये अकुशल, अर्धकुशल आणि कुशल असं वर्गीकरण केलं आणि त्यासोबतच अतिकुशल. त्यामध्ये असूची, बसूची आणि उर्वरित शहरं. कारण समजा मुंबई सारखं शहर असेल, पुण्यासारखं शहर असेल, चेन्नई सारखं शहर असेल, तर त्यामध्ये मिळणारं वेतन आणि जे छोटं खेडेगाव आहे, एकदम रिमोट एरियातलं गाव आहे, तर तिथं राहणीमानात फरक असतो. त्यासोबतच तिथल्या राहण्याची जागा असेल, जमिनीचं भाडं असेल किंवा घराचं भाडं असेल, यामध्ये फरक असतो. त्यामुळं किमान मजुरीचा दर पण त्यांनी तसंच लागू केला, असूची, बसूची आणि उर्वरित ठिकाणी. त्यासोबतच अकुशल काम असेल म्हणजे मजुरी काम असेल किंवा अतिकुशल काम असेल, तर त्यामध्ये सुद्धा फरक केला गेला. पण एक ठरवलं की ह्यापेक्षा कमी मजुरी कोणालाच मिळणार नाही, जेणेकरून प्रत्येकाला आपलं राहणीमान सुधारता येईल. तर ह्यासाठी कायदा कुठला आहे, तर मिनिमम वेजेस ऍक्ट, किमान मजुरी कायदा 15 मार्च 1948 ला केला. त्यानुसार मजुरीचे दर ठरवले गेले. आता त्यासोबतच जे भूमिहीन झाले होते त्यांना शेतजमिनी पुरवणं आवश्यक होतं आणि त्यांना शेतजमिनी पुरवण्यासाठी कुळाचं जे मालकीचा प्रश्न तो पण होता. कारण ते पिढ्याने पिढ्या त्या कुळावर राबत होते किंवा जमीनदाराच्या अंडर काम करत होते. आता ते कुळांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांना मालकी हक्क देणे गरजेचं होतं. त्यासाठी प्रत्येक राज्याने वेगवेगळे कायदे केले होते. त्यामध्ये महाराष्ट्राचा कायदा एक लक्षात ठेवा, 1966 ला महाराष्ट्राने मुंबई कुळ वहिवाट अधिनियम संमत केला होता आणि जे कुळांना आहे ते संरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. तर बॉम्बे टेनन्सी ऍक्ट 1960 हे एक लक्षात ठेवा. त्याच्या आधी कर्नाटकने 1952 ला, राजस्थानने 55 ला आणि आंध्राने 56 मध्ये असा कायदा केला होता. तर महाराष्ट्राचाच फक्त लक्षात ठेवला तरी चालेल. बॉम्बे टेनन्सी ऍक्ट याच्यानुसार काही राज्यांनी कुळांना मालकी हक्क देण्याचा पण प्रयत्न केला. आता हे यासाठी एक मॉडेल कायदा करणं गरजेचं होतं आणि टी हॅक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती आणि त्यांनी मॉडेल कायदा सुचवला होता. आता जमीन भाडेपट्टी मॉडेल कायदा हा 2016चा आहे. त्यासाठी नीती आयोगाने टी हॅक यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यांची समिती नेमली होती आणि कायद्याचं जे प्रारूप बनवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती. त्यांनी 11 एप्रिल 2016 त्यांचा अहवाल सादर केला. त्यामध्ये काय काय अहवालामध्ये गोष्टी होत्या त्या बघा. कृषी कार्यक्षमता वाढवली पाहिजे, समानता प्रस्थापित व्हावी आणि दारिद्र्य निर्मूलन व्हावे, यासाठी भाडेपट्टीने शेत करणे हे कायदेशीर करण्यात आले. म्हणजे सध्या आपण बटाईने शेत देतो, तर त्याला कायदेशीर दर्जा दिला तर त्या कुळाची पिळवणूक होणार नाही. कारण सध्या जर बघितलं तर 50% आपल्या गावात जी बटाईची पद्धत आहे त्यामध्ये 50-50% असं वाटून घेतलं जातं. 50% हे शेतकरी स्वतः ठेवतो आणि 50% कुळांना देतो. तर सध्याची जी पद्धत आहे तर त्यामध्ये बदल करण्यात यावा आणि त्याला जर आपण सावकारी कशी आपण लिगलाइज केली त्या पद्धतीने हे कुळानं जमीन देणं हे लिगलाइज करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं. त्यासोबत व्यावसायिक चालना मिळेल आणि ग्रामीण भागात शीघ्र बदल होतील, त्यासाठी हे गरजेचं आहे. शेतमालकाच्या हक्काचे संरक्षण आणि दुसरीकडे कुळांना मान्य कालावधीसाठी भाडेतत्वावर जमीन कसण्यासाठी संरक्षण, हे दोन्ही बाजू कायदेशीर करायचे आहेत. म्हणजे उद्या जो कुळ आहे त्यांना सुद्धा त्याच्यावर दावा टाकू नये, त्यासाठी शेतकऱ्यांचं पण हक्काचं संरक्षण केलं जाईल. त्यासोबतच कुळांना मान्य कालावधीसाठी भाडेतत्वावर जमीन घेता येईल, त्यामुळे त्याचा पण फायदा होईल. त्यामुळे दोन्हीचा फायदा होईल असं कायद्यात सुधारणा कराव्या लागतील. राज्याच्या कायद्यामधील प्रतिकूल परिस्थितीत जमीन ताब्यात घेण्याबाबतचे कलम टाकायचे. म्हणजे कुठल्या प्रतिकूल परिस्थितीत सरकारला जमीन ताब्यात घेता येईल, स्वतःच्या विशिष्ट मुदतीपर्यंत जमीन कसल्यानंतर त्याची मालकी कुळाला राहील का नाही हे स्पष्ट करायचे. म्हणजे आपण शहरात बघत असो, बऱ्याच दिवसापासून तो भाडेकरी राहत असेल तर काही दिवसानंतर ते भाडं दिल्यामुळे 20-25 वर्षानंतर ते घर सुद्धा त्या भाडेकऱ्याच्याच मालकाच्या ठिकाणी त्या जो भाडेकरू आहे त्याच्याच नावावर ट्रान्सफर होतो, असं पण
होतं ज्यावेळेस 11 महिन्याचा करार त्यामुळेच करून घेतात. सध्या तुम्ही शहरात जर कधी करार केला असेल तर 11 महिन्यापेक्षा जास्त करार नसतो तो. तर तो हेच कारणासाठी. कुळांना उभटाईदारांना इप्सित कृषी उत्पादन काढता यावे यासाठी पतपुरवठा आणि विमा पुरवता येईल. जर कुळांना लिगलाइज केलं तर मग जसं आपण रेंट ॲग्रीमेंट केल्यानंतर त्या भागात कुठल्या सुविधा आहेत त्या आपल्याला मिळतात. तुम्ही शहरात जाऊन राहिला असेल तर तुम्हाला माहित असेल. तसंच या कुळांनी जर ॲग्रीमेंट केलं तर ते स्वतःच्या शेतीसाठी ते पीक कर्ज सुद्धा कुळं घेऊ शकतील. कारण त्यांना एक अथॉरिटी भेटेल, लीगल अथॉरिटी भेटेल कर्ज घेण्यासाठी. कुळांना मालकी हक्क नसतानाही गुंतवणूक करता येईल आणि करार संपल्यानंतर ती परतही मिळू शकेल. तर अशा सुधारणा केल्या होत्या. आता जमीनदार हा एक मोठा प्रश्न होता. 57% शेतजमीन ही जमीनदारी आणि मालकुजारी पद्धतीखाली होती स्वातंत्र्यानंतर आणि शोषण पद्धतीवर आधारलेल्या ह्या व्यवस्थेचे उच्चाटन करणं गरजेचं होतं. त्यासाठी इंदिरा गांधी सारख्या बऱ्याच जे म्हणजे विल पॉवरची गरज होती आणि त्यांनी मॉडेल ऍक्ट सुरू केला. पण त्याच्या आधी विनोबा भावेंनी भूदान चळवळ राबवली होती. विनोबा भावे म्हणजे म्हणजे संत आणि संतांपेक्षा पण जास्त त्यांना दर्जा दिला पाहिजे. कारण त्यांनी पूर्ण आयुष्य हे चालतच घालवलंय. जर भारताला खऱ्या अर्थानं कोणी बघितलं असेल तर विनोबा भावेंनी. कारण त्यांचं काही उदाहरण आहे त्यामध्ये ते दिल्लीवरून निघाल्यानंतर त्यांना सेवाग्राम आश्रमापर्यंत यायला 20-20 वर्ष लागायचे. ते भारतातल्या प्रत्येक गावात चालत फिरायचे आणि तिथं ते आव्हान करायचे. त्यांनी पोचमपल्ली खेड्यापासून सुरुवात केली होती भूदान चळवळीची. त्यामध्ये हजारो जमीनदारांनी स्वतःच्या जमिनीचा त्याग करून त्या कुळामध्ये वाटण्यासाठी स्वतःहून सोडल्या होत्या. तर ती भूदान चळवळ एक क्रांतिकारक आहे आणि जगात न सापडणार असे एक मद्वितीय उदाहरण आहे. तर भूदान चळवळ हे विनोबा भावेंनी चालू केली. त्यामुळे जमीनदारांनी मोठ्या शेतकऱ्यांनी त्या जमिनी दान करून टाकल्या होत्या. त्यानंतर कायद्याने भूधारक क्षेत्रावर म्हणजे जमीन सेलिंग वर म्हणजे मॅक्झिमम मर्यादा टाकण्यात आली होती. त्याला आपण लँड सेलिंग ऍक्ट म्हणतो इंग्लिशमध्ये. 1972 ला त्याविषयी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. आता त्याच्याविषयी जर तक्ता बघितला आपण पुस्तकात तर 1972च्या मार्गदर्शक सूचनेमध्ये 10 ते 18 एकर बागायती जमीन असेल तर म्हणजे जिथं दुबार पीक घेतलं जातं रब्बी आणि खरीप दोन्ही पीक घेतलं जातं तिथं पाण्याचं चांगल्या प्रमाणात उपलब्धता आहे आणि बागायती शेती असल्यामुळे 2 पिकं घेऊ शकतो. तशी जर जमीन असेल तर एका कुटुंबाच्या मागे 10 ते 18 एकर जमीन तो ठेवू शकतो. जर बागायती जमीन असेल पाण्याची व्यवस्था असेल पण रब्बी किंवा खरीप एकच पीक घेतलं जात असेल तर 27 एकर पर्यंत जमीन ठेवायला मंजुरी देण्यात आली होती. मान्यता देण्यात यावी असं सांगितलं होतं. आणि जर कोरडवाहू जमीन असेल जर फक्त पावसावर आधारित असेल तर त्याला फक्त 54 एकर जमीन ठेवण्यास मंजुरी किंवा मान्यता देण्यात आली होती 1972च्या मार्गदर्शक सूचनेनुसार. 1985च्या क्षेत्रीय मंत्री परिषदेचा जो अजेंडा होता किंवा जे त्यामध्ये कॅबिनेट मंत्रीच होते ते 1985च्या अजेंड्यानुसार 12, 18 आणि 30 हे थोडं काय त्यापेक्षा अजून स्ट्रिक्ट एक त्यांनी एकर संबंधीचे आकडे सुचवले होते. तर ते 12 एकर, 18 एकर आणि 30 एकर. जर दुबार बागायत असेल तर 12 एकर, बागायती असेल तर 18 एकर आणि कोरडवाहू असेल तर 30 एकर असं त्यांनी सांगितलं होतं. आता जर खालचे राज्य बघितले तर त्यामध्ये केरळ आणि पश्चिम बंगाल हे 2 राज्य वेगळे काढता येतील बघा आपल्याला. बघा केरळमध्ये जी ती राबवलेली सिस्टीम आहे ती जास्त टाईट आहे. 18, 27, 54 बाकीच्या ठिकाणी दिसतंय महाराष्ट्र, मध्य प्रदेश. पण केरळ आणि पश्चिम बंगाल बघितलं तर 12, 15, 12, 15, 12, 15 आणि पश्चिम बंगालमध्ये 12, 12, 17 असं काय दिसत असेल तर तिथं आधीपासून डावी सरकार होती. त्यांचं जे उद्देश होता तो साम्यवादी होता आणि तिथं त्यांची विल पॉवर पण जास्त होती. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांना जमिनी मिळाव्यात आणि सगळ्यांचं उत्पन्न हे समान दर्जावर यावं असं साम्यवादी विचार प्रणाली असल्यामुळं आणि तिथं डावी सरकार असल्यामुळं केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये तुलनेने विल पॉवर जास्त होती. त्यांनी तो कायदा एकदम स्ट्रिक्टपणे लागू केला. जरी 1972चे मार्गदर्शक सूचनेत त्यापेक्षा जास्त लिमिट सांगितले असेल तर त्यांनी सुद्धा कमीच लिमिट्स ठेवली. केरळमध्ये 12, 15, 12, 15, 12, 15 सगळीकडेच आणि पश्चिम बंगालमध्ये 12, 12, 17 असे ठेवले. आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश सारखे जे राज्य आहेत त्यांनी सेंट्रलनं जेवढं सांगितलं तेवढंच ठेवलं. 18, 27, 54 म्हणजे हे बळजबरीनं केल्यासारखं किंवा करायचं म्हणून त्यांनी केलं. इथं विल पॉवरचा अभाव दिसतो कारण जास्त प्रमाणात जमीनदार आणि बाकीचे जे भांडवलशाही व्यक्ती होते तेच जास्त विधानसभेत प्रतिनिधित्व करत होते. केरळ आणि पश्चिम बंगालपेक्षा उलट परिस्थिती होती. राजस्थान यामध्ये अपवाद आहे. 18, 27 आणि कोरडवाहू संबंधी 54 ते 175 एकर त्यांनी लिमिट ठेवली. कारण राजस्थानमध्ये जे जमीन आहे ते मोठ्या प्रमाणात वाळवंटी क्षेत्र असलेले आहेत कोरडवाहू जमिनी. त्यामुळे त्यामध्ये 100 एकर असली तरी पण काही जास्त फरक पडणार नव्हता. त्यामुळे तिथे लिमिट जास्त वाढवून ठेवलेली आहे. आता असंघटित कृषी क्षेत्र हे सुद्धा एक त्यामध्ये अडचणच आहे. कारण जमिनी तीच तिथं विखुरलेल्या होत्या. त्यासाठी तुकडे जोड विधेयक यासारख्या कायदे करावे लागले. कारण
एक शेतकरी असेल तर त्याचं एक जमीन असायची एका तालुक्यात आणि दुसरी एक एकर असायचं दुसऱ्या ठिकाणी किंवा दोन गावात एक एक एकर जमिनीचा जर तुकडा असेल तर त्याला कसण्यासाठी जास्त अवघड जायचं. त्यामुळे सलग जमीन घेता यावी किंवा विकत घेता यावी यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं, जेणेकरून त्याला एकत्रितपणे जमीन कसता यावी. आता कृषी क्षेत्राची जी माहिती होती ती अनुपलब्ध होती आणि त्यासाठी लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन किंवा कॉम्प्युटरायझेशन करणं गरजेचं होतं. 88-89 पासून निवडक 8 जिल्ह्यात हा कार्यक्रम लागू केला होता. कॉम्प्युटरायझेशन ऑफ लँड रेकॉर्ड्स 97-98 पासून हा पूर्ण देशात विस्तार करण्यात आला आणि 2008 पासून नॅशनल लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम राबवला आहे. त्यामुळे काय होईल तर सगळ्यांचे शेती आहेत ते कॉम्प्युटराइज्ड होतील आणि आधीच जे आपण लँड सिलिंग ऍक्ट म्हणजे भूधारण क्षेत्राची मर्यादा घातली होती ती व्यवस्थित राबवता आली नाही, कारण आपल्याकडे माहितीच अनुपलब्ध होती. पण उद्या जर 2008 नंतर हे लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम चालू आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने झालं तर कुणाच्या नावावर किती जमीन आहे ते लगेच समजेल आणि कमाल जमीन धारणा जो कायदा आहे तो चांगल्या पद्धतीने राबवता येतील. आता जमीन सुधारणा व्यवस्थित झाल्या का, त्यामध्ये आपल्याला यश आलं का अपयश आलं या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी आपल्याला काय आकडेवारी बघणं महत्वाचं आहे. त्यामध्ये ॲव्हरेज साईज ऑफ होल्डिंग जर बघितली आपण, सीमांत शेतकरी म्हणजे काय, ज्यांच्याकडे 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकरपेक्षा जमीन कमी असणारे शेतकरी, तर ती जर आकडेवारी बघितली तर आपल्याला त्याचं गंभीर परिस्थिती लक्षात येते. 67%च्या आसपास जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे फक्त 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, त्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि टोटल जर त्यांचा वाटा जर बघितला तर तो फक्त 2010-11 मध्ये 67% शेतकरी होते ते सीमांत शेतकरी होते आणि त्यांच्याकडचं जर ऍव्हरेज बघितली जमीन किती आहे तर 0.39 हेक्टर म्हणजे 1 एकरच्या आसपास त्यांच्याकडे जमीन होती. ती खूप जास्त धक्कादायक गोष्ट आहे. जे मोठे शेतकरी आहेत, मोठे म्हणजे 10 हेक्टरपेक्षा जास्त म्हणजे ज्यांची जमीन 25 एकरपेक्षा जास्त असं 0.7% फक्त शेतकरी होते, पण त्यांच्याकडे जमिनीची जे धारण होतं ते 10% जास्त होतं. जर आपण बघितलं खाली तक्ता कलर मधला निळा आहे तो सीमांत शेतकरी आहेत आणि कुटुंब आहेत, तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर तो खूप जास्त आहे. तुमच्या दोन्ही एडिशन मध्ये आहे बघा, 325 नंबर पेज नंबर आणि 10वी एडिशन असेल तर 351. त्यामध्ये सीमांत शेतकरीचे कुटुंब खूप जास्त आहेत आणि त्यांच्याकडली शेतीचा वाटा आहे तो खालचा तो खूप कमी आहे. आणि जर मोठे शेतकरी बघितले तर मोठ्या शेतकऱ्याची संख्या खूप छोटी आहे, 0.7%, पण त्यांच्याकडचं जे धारण क्षेत्र आहे ते जवळपास 17% आहे. ते जर सुधारणा झाली का 2015-16च्या आकडेवारी बघितले तर ते उलटच झालंय. सीमांत शेतकऱ्यांची जी संख्या ती वाढली 68.5% पर्यंत गेले आणि त्यांचं सरासरी धारणा क्षेत्र आहे ते फक्त 0.38 हेक्टर एवढं आहे. तर ह्याच्यामध्ये प्रगती झालेली नाही आणि जे आपल्या सुधारणा राबवल्या त्या सुद्धा एवढ्या जास्त इच्छाशक्तीने राबवल्या नाहीत, त्यामध्ये आपल्याला एवढी जास्त सुधारणा दिसत नाही. तर हे एक प्रकारचं अपयशच म्हणावं लागेल. आता पुढची एक योजना आणलेली आहे ती नवीन पुस्तकात आहे, तर ती अपडेट करून घ्या ज्यांच्याकडे 9वी एडिशन आहे त्यांनी. प्रधानमंत्री स्वामित्व योजना. आता सर्वे ऑफ विलेज आबादी अँड मॅपिंग विथ इम्प्रोवाइज्ड टेक्नॉलॉजी इन विलेज एरिया. तर ते स्वामित्व योजना ही लक्षात ठेवा किंवा तुम्ही लिहून घ्या. ज्यांच्याकडे ही योजना नाही किंवा ज्यांच्याकडे 9वी एडिशन आहे त्यांनी प्लीज ते लिहून घ्या. PM स्वामित्व योजना. मी अजून एकदा सांगतोय, सर्वे ऑफ विलेज आबादी अँड मॅपिंग विथ इम्प्रोवाइज्ड टेक्नॉलॉजी. सर्वे ऑफ विलेज आबादी एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. तर ही योजना लागू झाली होती 24 एप्रिल 2020 ला. म्हणजे त्या दिवशी कुठला डे असतो तर ग्राम म्हणजे पंचायत राज दिन असतो. 24 एप्रिल 2020 ला ही योजना राबवली होती आणि नरेंद्र मोदी यांनी डिजिटल पद्धतीने जर अनावरण केलं होतं ई ग्राम स्वराज पोर्टल सोबतच. आता ह्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे तर जमीन आणि संपत्तीचे संगणकीकरण करण्यात येईल, जेणेकरून ग्रामीण संपत्तीचे काही प्रश्न समोर आले, जसे काय जमिनीचे भूसंरक्षण झाले असले तरी पण शेतीच्या जमिनीवरून बऱ्याच ठिकाणी वाद आहेत. जमिनीचे कागदपत्र अपुऱ्या अवस्थेत आहेत आणि जमिनीची मालकी ते अस्पष्ट आहे. जमिनीवर अनेक हकदार असल्यामुळे न्यायालयात ते प्रकरण अजून सुद्धा प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे मूल्यांकन करणं सुद्धा अवघड जाते आणि घरे तसे जमिनीच्या माहितीत अपुरी किंवा त्रुटी असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना कर घेण्यात पण अडचण येते. त्यासोबतच बँकेकडून त्यांना कर्ज पण मिळत नाही. तर स्वामित्व योजनेत काय करणार तर ड्रोनच्या सहाय्याने गाव आणि घर यांचं संरक्षण करणार आहे आणि त्याचा चतुरंग किंवा डेमिक्रेशन किंवा सीमा आखणी केली जाणार आहे आणि त्यानंतर रेकॉर्ड्स ऑफ राईट्स मिळणार आहे आणि 7/12 हा स्मार्ट कार्डच्या स्वरूपात दिले जाणार आहे. म्हणजे उद्या काय होणार आहे, सीमेचे तर वाद मिळणार आहेत, मिटणारच आहे, संपत्तीचं मूल्यांकन पण होणार आहे आणि कार्डमध्ये ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्यामुळं ते कार्ड घेऊन एखादा व्यक्ती बँकेत जाऊ शकतो आणि त्याच्यावर ते कार्ड किंवा तिथली संपत्ती गहाण ठेवून कर्ज आरामात मिळवू शकतो. त्याच्यामध्ये 7/12 मध्ये जी फेरफार करण्याची जी गोष्ट आहे ती सुद्धा ह्यामध्ये येणार नाही, कारण सगळे डिजिटली असणार आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार किंवा फेरफार करणं थोडं अवघड असणार आहे.
संपत्ती कार्डाच्या सहाय्याने त्याला कर्ज घेणं पण सुलभ होणार आहे आणि ग्रामीण नियोजनासाठी अचूक माहिती मिळणार आहे. स्थानिक संपत्ती कराची आकारणी करण्यासाठी नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा जे महानगरपालिका आहेत त्यांना सुद्धा अडचण येणार नाही. सरकारच्या कोणत्याही विभागाला उपयोगात येतील अशा पद्धतीने GS मॅपिंगद्वारे माहिती गोळा करता येईल. ग्रामपंचायतीला विकास आराखडा पण बनवता येईल आणि संपत्तीचे जे विवाद आहेत ते सुद्धा म्हणजे जागेचे वाद आहेत सीमेवरून बांधावरून तर ते सुद्धा आपल्याला मिटवता येतील. तर ह्याच्यामध्ये ड्रोनचा वापर केला जाणार आहे. स्वामित्व योजना कशासाठी आहे तर डिजिटली रेकॉर्ड ठेवून जे तुमचा सातबारा आहे तो डिजिटल होणार आहे किंवा घराचं जे रेकॉर्ड आहे त्याचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश केला जाणार आहे. 6 राज्यामध्ये 2020-21 मध्ये 763 गावातील 1 लाख संपत्ती धारकांना हे कार्ड वितरित करण्याचे ध्येय ठेवून ही प्रायोगिक योजना चालू झाली होती. 21-22 मध्ये ही योजना आहे ना सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात लागू करण्याची घोषणा केलेली आहे. सुरुवातीला 6 राज्यात चालू झाली होती आणि आता 21-22 ला म्हणजे पुढच्या अर्थसंकल्पात ही पूर्ण देशभरात चालू करायचं डोळ्यासमोर ध्येय ठेवलेलं आहे. आता हरित क्रांतीमध्ये आपण बघूया पहिली हरित क्रांती आणि दुसरी हरित क्रांती. आता पहिली हरित क्रांती जर बघितली आपण तर त्याचा कालखंड 1970चं दशक बघितलं जातं. 66 मध्ये ती एकदम ॲक्युरेटपणे चालू झाली असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये जे नॉर्मन बोरलॉंग आणि MS स्वामीनाथन यांचा खूप मोठा वाटा होता. त्यांनी लरमेरोजा, सोनेरा 64 आणि मायो यासारख्या ज्या जाती आहेत ते नोरिन 10 या गावासोबत संकर केला आणि एक उच्च उत्पादन देणाऱ्या बुटक्या जाती शोधून काढल्या आणि त्या जातीचा वापर हा पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या आसपासचा जो प्रदेश आहे त्या भागात झाला. उत्तर राजस्थान पण त्यामध्ये येईल. म्हणजे जो भारताचा उत्तर पश्चिम भाग आहे तिथं पहिली हरित क्रांती राबवली गेली. त्यामध्ये फक्त 5 पिकांवर सुरुवातीला लक्ष दिलं होतं. त्यामध्ये तांदूळ असेल, गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल या पिकावर लक्ष दिलं. त्यामध्ये तेलबिया आणि डाळी ह्याच्यावर सुरुवातीला लक्ष दिलं नव्हतं. तर या 5 पिकाला समोर घेऊन जास्त प्रमाणात रासायनिक कीटकनाशके, सिंचनासाठी वेगवेगळे कालवे पण होते तिथं ऑलरेडी. त्यामुळं पंजाब, हरियाणाची निवड केली गेली होती. साठवण आणि विपणन यंत्रणा सुद्धा चांगली केली गेली आणि तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस FCI आणि ॲग्रिकल्चर प्राइस कमिटी या दोन्हीची पण स्थापना झाली होती. APC परत CACP झाली पण FCI ही गोदाम तयार करण्यासाठीची किंवा गोदामात माल साठवण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी MSP योजना ही यशस्वी राबवण्यासाठीची एक महत्वाची संस्था आहे. ती 1965 ला स्थापन झालेली आणि 1966 ला त्याचा हरित क्रांतीसाठी फायदा झाला. त्यासोबतच ॲग्रिकल्चर प्राइस कमिशन पण स्थापन झालेलं आहे. त्यामुळे MSP असल्यामुळे शेतकरी बिनधास्तपणे आपल्या पिकात म्हणजे मोठ्या पिकाची लागवड करू शकत होते आणि जास्त भांडवल त्यामध्ये गुंतवणूक करू शकत होते. तर या दोन्ही संस्थेचा पण त्यामध्ये नक्कीच फायदा झाला आणि शेतकऱ्याला सरकारनं पण बिनधास्तपणे हमी दिली खरेदी करण्याची आणि त्यांना पिकवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आता हरित क्रांतीचे उद्देश काय होतं तर अन्नधान्याचं उत्पादन वाढून अन्न संकट आणि दुष्काळ दूर करणे, वाढत्या लोकसंख्येची जी गरज आहे तो भागवणे. कारण मालतचा सापळा काय म्हणत होता तर अन्नधान्याचं उत्पादन हे गणितीय पद्धतीने वाढतं पण लोकसंख्या ही भूमितीय पद्धतीने वाढते. पण ती मालतचा सापळा किंवा मालतचं जे कॅल्क्युलेशन आहे ते चुकीचं ठरवत हरित क्रांतीनं अन्नधान्याचं उत्पादन हे सुद्धा जिओमेट्रिकल पद्धतीने वाढवलं गेलं आणि जर बघितलं आपण तर 15 पर्यंत 50 मिलियन पासून आपण 390 मिलियन टनापर्यंत अन्नधान्याचं उत्पादन वाढवलं. त्यामध्ये हरित क्रांतीचा मोठा वाटा आहे. उद्योगांना लागणारा कच्चा माल अधिकाधिक उत्पादन करणे, सीमित क्षेत्र अधिकाधिक उत्पादक बनवणे, त्यासोबतच वाढत्या लोकसंख्येची अन्न गरज भागवणे आणि दुष्काळ आणि अन्न संकट दूर करणे यासारख्या गोष्टी हरित क्रांतीसमोर आपण डोळ्यासमोर ठेवल्या होत्या. हरित क्रांतीचे परिणाम कसे झाले तर अन्नधान्याचं उत्पादन लक्षणीयरित्या वाढले. म्हणजे ते जवळपास 8-10 पटीपर्यंत पण काय काय पिकांचं उत्पादन वाढलं होतं. गहू तांदूळ याच्या उत्पादनात खूप जास्त यश होतं. त्यामध्ये यावेळेस कमाईच्या पूर्वपरीक्षेला प्रश्न विचारला होता. सगळ्यात जास्त यश मिळालं ते गव्हाच्या पिकात मिळालं होतं. भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण बनला होता आणि अमेरिकेकडून जी अन्नाची आयात करावी लागत होती ती बंद करता आली. कारण आपण PL 480 नुसार 1957 पासूनच आयात करायला सुरुवात केली होती आणि दुष्काळात त्याची जास्त गरज पडायची. पण ते पाठवताना आपल्याकडे एलोमेलो नावाचं जे लाल कलरचं गहू आहे ते पाठवायचे. तिकडं गुरांना किंवा तिथं जे ब्रीड केले जातात ज्यांना पिग फार्मिंग होते त्यांना खाऊ घालण्यासाठी ते गहू वापरायचे ते आपल्याला पाठवायचे. तर त्या गोष्टींना सुटका मिळण्यासाठी आपल्याला हरित क्रांती उपयोगी पडली. पीक पद्धतीत आपण बदल केला गेला आणि परंपरागत पिकाऐवजी उत्पादक पिकाकडे शेतकरी वळू लागला आणि परंपरागत बियाण्याऐवजी संकरित बियाची सुद्धा लागवड होऊ लागली. आता दुसरी जी हरित क्रांती आहे त्याला आपण 2000चा कालखंड समजला जातो. पहिल्या हरित क्रांतीचं जे
श्रेय आहे ते नॉर्मन बोरलॉग, एम.एस. स्वामीनाथन आणि तत्कालीन कृषी मंत्री सी सुब्रमण्यम यांना दिलं जातं. पण दुसऱ्या हरित क्रांतीचं जे श्रेय आहे ते एपीजे अब्दुल कलाम तत्कालीन राष्ट्रपती त्यासोबतच मनमोहन सिंग या दोन व्यक्तींना दिलं जातं, कारण त्यांनी स्वतः त्या संबंधीच्या गाईडलाईन्स जाहीर केल्या होत्या. 2000 मध्ये राष्ट्रीय कृषी धोरण जाहीर केलं होतं आणि 2004 ला बृहत कृषी कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामध्ये जर आपण क्रांत्या बघितल्या तर हरित क्रांती कृषी संबंधी आहे, पीत क्रांती तेलबिया संबंधी आहे, श्वेत किंवा धवल क्रांती दुधा संबंधी आहे, नील क्रांती मत्स्य क्रांती म्हणून ओळखलं जातं, गुलाबी ही कोळंबी किंवा झिंग्यासाठी आहे, तपकिरी क्रांती किंवा करडी क्रांती ही तपकिरी क्रांती ही मसाल्यासाठी आहे, लाल क्रांती मांस आणि टमाट्यासाठी आहे, सोनेरी क्रांती ही फळ सफरचंद आणि मधुमक्षिका पालन म्हणजे हनी प्रोडक्शनसाठी आहे, करडी क्रांती ही खतांसाठी आहे आणि चंदेरी क्रांती ही अंड्यासाठी आहे. तर अशा पद्धतीने जे क्रांती झाल्या त्यामध्ये जोड्या लावायला प्रश्न विचारले जातात, कुठली क्रांती कुठल्या पिकासंबंधित आहे ते एकदा लक्षात ठेवा. आता राष्ट्रीय कृषी धोरण सुद्धा 2000 ला जाहीर केलं होतं. आता राष्ट्रीय कृषी धोरणाचा जो उद्देश होता त्यामध्ये काय काय होतं, तर पुढील 2 दशकापर्यंत 4% कृषी दर वृद्धी दर ठेवणे. कारण जर 50% पेक्षा जास्त जर लोकसंख्या त्यामध्ये गुंतली असेल आणि त्या लोकांचा विकास करायचा असेल तर मग किमान 4% तरी कृषी वृद्धी दर असला पाहिजे. जमीन सुधारणांना गती देऊन गरीब शेतकऱ्यांना जमीन पुरवल्या जातील, दालन क्षेत्राचे एकत्रीकरण केले जाईल. म्हणजे जो तुकडे जोड आहे, म्हणजे एकाची जमीन इथं एका गावात आहे एका शेतकऱ्याची आणि दुसरी जमीन दुसरा एक एकरचा तुकडा आहे तो दुसऱ्या शहरात सॉरी दुसऱ्या गावात आहे, तर त्या 2 गावात त्याला शेती कसं अवघड जातं, त्यापेक्षा त्याला काय करायचं, त्याची ट्रान्सफर करायची, त्याच्या जवळची शेती त्याला द्यायची आणि त्या बदल्यात दुसऱ्या शेतकऱ्याला एकाच ठिकाणी जमीन द्यायची, ह्याला तुकडे जोड असं म्हणतो. तर दालन क्षेत्राचे एकत्रीकरण करणे हे सुद्धा 2000च्या ऍग्रिकल्चर पॉलिसीमध्ये उद्देश ठेवण्यात आलं होतं. जैव तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, नवीन प्रजातीचा शोध घेणे म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, त्यासाठी आयकर सारख्या संस्था होत्या, कृषी विद्यापीठ होती, तर त्यांना सुद्धा प्रोत्साहन दिलं होतं. तांत्रिक, पर्यावरणीय आणि आर्थिक त्यासोबतच शाश्वत वृद्धी करणे, विकासाबरोबरच समानता प्रस्थापित करणे, अन्न आणि पोषण सुरक्षितता पुरवणे. तर राष्ट्रीय कृषी धोरण 2000 ने भारतात इंद्रधनुष्य क्रांतीचा पाया रोवला आणि ह्या क्रांतीत हरित क्रांती, धवल क्रांती, नील क्रांती यासोबतच बाकीच्या ज्या क्रांत्या होत्या त्याचा सुद्धा समावेश होता. त्याचे जे प्रेरक होते ते एपीजे कलाम आणि मनमोहन सिंग होते. आता हे पुढचा जो पार्ट आहे आपण तो पुढच्या लेक्चरला कव्हर करूया. आता साधारण 2 लेक्चरमध्ये आपला हा राहिलेला पार्ट संपला पाहिजे. त्यामध्ये कृषी कायदे ते खूप जास्त महत्वाचे आहेत. तर पुढच्या 2 लेक्चरमध्ये सर्व लेक्चर संपले जातील. तर कंटिन्यू लाईव्ह ऐकत चला, 1 तासात बऱ्यापैकी गोष्टी तुमच्या रिवाइज होऊन जातील. धन्यवाद मित्रांनो.